नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण चालू घडामोडीचा अभ्यास करत आहोत आणि आज आपण 31 जुलैचं करंट अफेअर जे आहे ते अभ्यासणार आहोत. बघा मित्रांनो, आता लवकरच जुलै महिन्याचा संपूर्ण जुलै महिन्याचा करंट अफेअरचा सुद्धा एक व्हिडिओ येणार आहे. तो सुद्धा तुम्ही बघा, तुमचं करंट अफेअर्स जुलै महिन्याचं एकदम परफेक्ट होऊन जाईल. तर बघा मित्रांनो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी उद्यापासून कंबाईन प्रतिज्ञा बॅचचे आणि राज्यसेवेच्या फाउंडेशन बॅचचे लेक्चर जे आहे ते लाईव्ह सुरू होणार आहे. जर तुम्ही ऍडमिशन घेतलं नसेल तर ऍडमिशन घ्या. ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या व्यतिरिक्त राज्यसेवेची विजयश्री बॅच सुरू आहे. कंबाईनसाठी लक्ष बॅच सुरू आहे. चालू घडामोडीचे इयर बुक आहे. फक्त 99 रुपयाची प्राइस आहे. 500 पेक्षा जास्त मुलांनी ऑलरेडी घेतलेले. त्यानंतर पॉलिटीच्या नोट्स सुद्धा तुम्हाला उद्या उपलब्ध होऊन जातील. एक सॅम्पल कॉपी जी ती टेलिग्रामला ऑलरेडी टाकलेली आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, आपल्याकडे एनसीईआरटीची मराठी माध्यमातून बॅच आहे आणि उद्यापासूनच आपण स्टेट बोर्डची देखील मराठी माध्यमातून बॅच जी आहे ती लॉन्च करत आहोत. या सगळ्या बॅचेस अभ्यास मित्राच्या ऍप्लिकेशनमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, इन्स्टाचं पेज आहे, यांच्या सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. नो टाइमपास, फक्त अभ्यास या दृष्टिकोनातून आपण सगळ्या गोष्टी इथं बनवलेल्या आहे. आपली वेबसाईट सुद्धा बनवलेली अभ्यास मित्राची, जेणेकरून जुने स्टेट बोर्ड म्हणा किंवा आयोगाचे क्वेश्चन पेपर म्हणा, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या अभ्यास मित्राच्या वेबसाईटवर बघायला मिळेल. आम्ही सगळ्या गोष्टी एकाच प्लॅटफॉर्मवर तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय. तर निश्चितच तुम्ही या सगळ्या गोष्टींचा लाभ घ्या. यांचा तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला फायदाच होणार आहे. मग सुरुवात करू 31 जुलै रोजीचं करंट अफेअर्स. बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. जुलै 2024 मध्ये पंजाबचे नवीन राज्यपाल आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचे नवीन प्रशासक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. तर कालच्याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, अलीकडे काही नवीन राज्यपालांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे. मग आता पंजाबचे नवीन राज्यपाल आणि चंदीगडचे नवीन प्रशासक म्हणून गुलाबचंद कटारिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा, बनवारीलाल पुरोहित यांनी पंजाबचे राज्यपाल होते, त्यांनी राजीनामा दिला. मग राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी गुलाबचंद कटारिया जे आहे तर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली. त्याचबरोबर चंदीगडचे ते प्रशासक आहे. आणि मी काल तुम्हाला एक क्वेश्चन विचारला होता की एकच राज्यपाल, एक राज्यपाल दोन राज्याचा किंवा एक राज्य एक केंद्रशासित प्रदेशाचा राज्यपाल म्हणून कार्य करू शकतो. या असा जो काही तरतूद आहे ती भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या घटनादुरुस्तीनुसार टाकली, तर ती घटनादुरुस्ती आहे मित्रांनो 7वी घटनादुरुस्ती. कोणती घटनादुरुस्ती ती? 7वी घटनादुरुस्ती. 7व्या घटनादुरुस्तीनुसार एका राज्याचा राज्यपाल हा दुसऱ्या राज्यासाठी सुद्धा राज्यपाल म्हणून काम करू शकतो. ठीक आहे. आणि आता याचं एक्झाम्पल असणार आहे गुलाबचंद कटारिया. ते एका राज्याचे राज्यपाल आहे प्लस एका केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक आहेत. त्याचबरोबर जर बघितलं तर अलीकडे बघा काही मेन राज्याचे राज्यपाल चेंज करण्यात आलेले. जसं की राजस्थानचे राज्यपाल झालेले आहे हरिभाऊ केसन बागडे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं, जोपर्यंत राजस्थानचे राज्यपाल चेंज होत नाही तोपर्यंत यांचं नाव आपल्याला विसरायचं नाहीये. कारण हे महाराष्ट्रातली व्यक्ती आहे आणि यांच्यावर क्वेश्चन कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये 100% विचारला जाणार आहे. त्यानंतर तेलंगणाचे नवीन राज्यपाल आहे जिष्णुदेव वर्मा. त्यानंतर सिक्कीमचे ओम प्रकाश माथुर. त्यानंतर झारखंडचे संतोष कुमार गंगवार. त्यानंतर रामेन डेका हे छत्तीसगडचे नवीन राज्यपाल आहे. त्यानंतर मेघालयचे CH विजयशंकर. महाराष्ट्राचे CP राधाकृष्णन. मोस्ट इम्पॉर्टंट ही बाब. ठीक आहे. यानंतर गुलाबचंद कटारिया पंजाब आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक. त्यानंतर लक्ष्मण प्रसाद आचार्य आसाम आणि मणिपूरचे राज्यपाल. ठीक आहे. तर हे सुद्धा एक 7व्या घटनादुरुस्तीचं आउटपुटचं एक्झाम्पल आहे लक्ष्मण प्रसाद आचार्य, जे सध्या 2 राज्यांचे राज्यपाल म्हणून काम करत आहे. के कैलाशनाथ पदुचेरीचे नायब राज्यपाल किंवा लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर अलीकडे या काही नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली होती. महत्वाचे आपण इथं सर्व पॉइंट्स बघितलेले आहे. तुमचं हे डेली एकाच टॉपिकवर 2-3 क्वेश्चन जर टाकले 2-3 दिवस तर तुमचं प्रॉपर तिथं रिव्हिजन होत आहे. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया आणि तुम्हाला 100% परीक्षेमध्ये याचा फायदा बघायला मिळेल. रिव्हिजनचा फायदा खूप असतो मित्रांनो. तुम्ही एकदा वाचलं की गोष्टी लक्षात नाही राहत, त्याला कंटिन्यू रिवाइज करावं लागतं. दुसरा क्वेश्चन आहे, 9व्या T20 महिला आशिया कप 2024चं विजेतेपद कोणी जिंकलं? तर बघा, आशिया कप जो आहे महिलांचा तर त्याची 9वी आवृत्ती अलीकडे आयोजित करण्यात आली. तर तिच्यामध्ये श्रीलंकाने विजय मिळवलेला आहे. तर श्रीलंकाने फायनलमध्ये भारताचा पराभव केलेला आहे. कोणाचा पराभव केला? तर भारताचा पराभव केला. बघा मित्रांनो, एशिया कप महिलांचा जो आहे तर तो 9 वेळा आयोजित करण्यात आला. यापैकी 7 वेळा भारताने जिंकला, 1 वेळा बांगलादेशने जिंकला आणि 1 वेळा आता श्रीलंकाने जिंकलेला आहे.
तर 9 वेळा एशिया कप आयोजित करण्यात आला. त्या 9च्या 9 वेळा भारत फायनलमध्ये होता. 9च्या 9 वेळा भारत फायनलमध्ये होता. याही वेळी फायनलमध्ये होता आणि श्रीलंकाने भारताचा पराभव केला. एशिया कपची सुरुवात जी आहे मित्रांनो, महिलांच्या एशिया कपची सुरुवात 2004 साली झाली होती आणि पहिला एशिया कप सुद्धा श्रीलंकामध्ये झाला होता. पहिला एशिया कप कुठे झाला होता? तर श्रीलंकामध्ये झाला होता. ही बाब आपल्याला लक्षात ठेवायची. यानंतर पुढे जाऊया. बघा काही महत्वाचे मुद्दे बघूया. जसं की मालिकावीर कोण होती? चामारी अट्टापट्टू श्रीलंकेची खेळाडू आहे आणि हिने सगळ्यात जास्त धावा काढलेले आहे. चामारी अट्टापट्टूने 304 धावा. सामनावीर कोण राहिली? तर हर्षिता समरविक्रमा. आणि सगळ्यात जास्त विकेट कोणी घेतल्या या ट्रॉफीमध्ये? तर दीप्ती शर्मा यांनी महिलांच्या आशिया कप मध्ये सगळ्यात जास्त विकेट घेतल्या 10. यानंतर बघा याचं आयोजन 19 जुलै ते 28 जुलै या दरम्यान करण्यात आलं होतं श्रीलंकेमध्ये रंगरी दांबुला स्टेडियम मध्ये. 8 संघ यामध्ये सहभागी होते. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, या व्यतिरिक्त नेपाळ, UAE, मलेशिया आणि थायलंड. यानंतर बघा आपण बघितलं 2004 मध्ये पहिली आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. आतापर्यंत 9 फायनल मध्ये भारत खेळलेला आहे. त्यापैकी 7 वेळा भारताने एशिया कप जिंकलेला आहे. यानंतर तिसरा क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 2024 मध्ये कधी साजरा करण्यात आला? तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 2024 मध्ये 29 जुलै रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. या वर्षीची थीम काय होती आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाची? कॉल फॉर ऍक्शन. काय थीम होती? कॉल फॉर ऍक्शन ही या वर्षीची थीम होती. व्याघ्र दिन सुरुवात म्हणजे कधीपासून सेलिब्रेट केला जातो? तर पहिला व्याघ्र दिन जो आहे तो 29 जुलै 2010 साली सेलिब्रेट करण्यात आला होता आणि आता 2024 मध्ये जो व्याघ्र दिन सेलिब्रेट करण्यात आलेला आहे 29 जुलैला, तर त्याची थीम आहे कॉल फॉर ऍक्शन. त्याचबरोबर बघा मित्रांनो, अलीकडे एक व्याघ्र अहवाल प्रकाशित करण्यात आला होता. व्याघ्र अहवाल 2022, ठीक आहे, 2023 मध्ये प्रकाशित करण्यात आला. याबाबतचे काही महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचे. जसं की या व्याघ्र अहवालानुसार व्याघ्र अहवाल जो आहे तो दर 4 वर्षांनी प्रकाशित करण्यात येतो. दर किती? 4 वर्ष. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, 2022 मध्ये वाघांची संख्या किती झाली? 3682 एवढे वाघ भारतामध्ये. सगळ्यात जास्त वाघ कुठे आहे? तर मध्य प्रदेश राज्यामध्ये. हा एक मुद्दा. मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त वाघ आहे 785. महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? तर महाराष्ट्र 4थ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राचं स्थान काय आहे वाघांच्या संख्येच्या बाबतीत? 4th स्पॉटवर आहे महाराष्ट्र. सगळ्यात जास्त वाघ कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये आहे? तर जिम कॉर्बेट जो काही टायगर रिझर्व आहे तर त्यामध्ये सगळ्यात जास्त वाघ आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर असा कोणता व्याघ्र प्रकल्प आहे का महाराष्ट्रातील की ज्यामध्ये वाघच नाही? तर सह्याद्री नावाचा व्याघ्र प्रकल्प आहे महाराष्ट्रातील ज्यामध्ये आपल्याला वाघच बघायला मिळत नाही. व्याघ्र प्रकल्प असून वाघ नाही यामध्ये. तर हे जे मुद्दे मी तुम्हाला सांगितले, व्याघ्र गणना दर 4 वर्षांनी करण्यात येते. सगळ्यात जास्त आतापर्यंतचे वाहक जर आपण बघितलं तर 2022च्या गणनेनुसार आपल्याला बघायला मिळाले 3682. त्यानंतर 785 सगळ्यात जास्त वाघ मध्य प्रदेशमध्ये आहे. त्यानंतर जर बघितलं महाराष्ट्र व्याघ्र संख्येच्या बाबतीत 4थ्या क्रमांकावर आहे. 4था क्रमांक संख्या जर विचारली तर 444 हे लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रामध्ये सह्याद्री नावाचा व्याघ्र प्रकल्प ज्यामध्ये वाघच नाही. यानंतर पुढे जाऊया. 4था क्वेश्चन, जुलै 2024 मध्ये आशियातील पहिला ग्रीन झिंक ब्रँड इकोजेन कोणी सुरू केला? आता झिंक नावाचं जे काही धातू आहे, ठीक आहे, झिंक नावाचा जो धातू आहे तर त्या धातूचा एक ब्रँड बनवण्यात आलेला आहे इकोजेन. आता सर काय आहे काय नाही प्रॉपर समजून सांगा. तर आता नीट लक्ष द्या. बघा झिंक नावाचा जो धातू आहे तो जर आपण घ्यायला गेलो तर वेगवेगळ्या ब्रँडचे धातू आपल्याला मिळतील, ठीक आहे. तर मग इथं जर बघितलं तर ग्रीन झिंकचा एक ब्रँड इथं नवीन आलेला आहे, ग्रीन झिंक ब्रँड. आता हे काय सर ग्रीन झिंक ब्रँड काय आहे? तर बघा मित्रांनो, आता कोणताही धातू वगैरे बनवायचा असेल तर निसर्गामध्ये ते डायरेक्ट एकदम प्युअर स्वरूपात सापडत नाही. आपल्याला त्याच्यावर प्रक्रिया करावी लागते, ठीक आहे. आणि या प्रक्रियेमध्ये मोस्टली कोळसा जाळला जातो. मोस्टली काय जाळला जातो? कोळसा. आणि कोळसा जाळल्यामुळे काय होतं? प्रदूषण होतं. पण या ठिकाणी झिंक जे तयार करण्यात आलेले ते कोळसा जाळून नव्हे तर समजून घ्या जी सूर्यापासून उष्णता मिळते, सौर ऊर्जा, ठीक आहे. तर अशा प्रकारच्या नॅचरल ऊर्जेचा वापर करून हे जे झिंक आहे ते बनवण्यात आलेले आणि त्या झिंकला इकोजेन नाव देण्यात आलेले. तर अशा प्रकारचा जो काही इकोजेन नावाचा पहिला ग्रीन झिंक ब्रँड जो आहे तो हिंदुस्तान झिंक लिमिटेडने लॉन्च केलेला आहे. तर बघा सगळ्यांना समजलं असेल तर लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांना अभ्यास मित्राबद्दल माहिती द्या.
तर बघा मित्रांनो, हिंदुस्तान झिंक लिमिटेडने हा एक नवीन ग्रीन झिंक ब्रँड आणलेला आहे, ज्याचं नाव आहे इकोजेन. त्याचबरोबर बघा मित्रांनो, यामध्ये पहिल्यांदा जेवढं कार्बनचं उत्सर्जन व्हायचं झिंक निर्माण करताना, ठीक आहे, जेवढा कार्बन डायऑक्साईड बाहेर पडायचा, जेवढा कोळसा जाळला जायचा, त्यापैकी 75% पेक्षा कमी कार्बन आता उत्सर्जित होणार आहे. म्हणजे समजून घ्या की पहिले जर 100 किलो कार्बन उत्सर्जित व्हायचा, तर आता फक्त 25 किलो कार्बन जो आहे तो उत्सर्जित होणार आहे. म्हणजे 75% प्रदूषण या ठिकाणी कमी झालेलं आपल्याला बघायला मिळतं. हिंदुस्तान झिंक लिमिटेड या कंपनीबाबत बोलायचं झालं तर 1966 मध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे. इथं मुख्यालय जे आहे ते उदयपूर राजस्थानमध्ये आहे आणि सीईओ कोण आहे? अरुण मिश्रा. त्याचबरोबर ही कंपनी कोणाची? ते वेदांत या समूहाची ही कंपनी आहे. आता वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर साठी या दोन कंपन्या एकत्र येणार होत्या, म्हणून वेदांता समूह चर्चेमध्ये होता. ठीक आहे, तैवानची कंपनी होती फॉक्सकॉन आणि वेदांता ही भारताची कंपनी होती. दोघं मिळून सेमीकंडक्टर बनवणार होते, पण त्यांची डील कॅन्सल झाली होती. यानंतर पुढे जाऊया. CREA च्या मिड अॅन्युअल एअर क्वालिटी असेसमेंट 2024 नुसार भारतातील सर्वात प्रदूषित शहर कोणतं? तर CREA नावाची संस्था आहे, त्यांनी भारतातील प्रदूषणाबाबत अहवाल जाहीर केला. त्यानुसार भारतातील सगळ्यात प्रदूषित शहर कोणतं आहे? तर मित्रांनो, भारतातील सगळ्यात प्रदूषित शहर आहे बर्नीहाट. बर्नीहाट हे जे शहर आहे ते आसाम आणि मेघालय यांच्या बॉर्डरवर आहे. बर्नीहाट शहर कुठे? तर आसाम आणि मेघालय यांच्या बॉर्डरवर आहे. सगळ्यात जास्त प्रदूषित शहर जर विचारली कोणत्या राज्यात आहे, तर हरियाणा. दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान आणि UP. तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली, आसाम आणि बिहार. तर या ठिकाणी प्रदूषित शहरांची संख्या सगळ्यात जास्त आहे. भारतातील सगळ्यात प्रदूषित शहर आहे बर्नीहाट, दुसऱ्या क्रमांकावर आहे फरीदाबाद आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे दिल्ली. यानंतर पुढे जाऊया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच बोगदा शिकुनला टनलच्या बांधकामाचं उद्घाटन खालीलपैकी कुठे केलं? तर शिकुनला टनल जे आहे तर त्याचं आता आपण बांधकाम सुरू केलं आणि ते बांधकाम सुरू करताना जे काही पायाभरणीची वगैरे पूजा असते, जे काही उद्घाटन वगैरे असतं, तर ते अलीकडे नरेंद्र मोदी यांनी लडाख या ठिकाणी केलेलं आहे. बघा मित्रांनो, लडाख या ठिकाणी शिकुनला टनल जे बनणार आहे तर त्याचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हा जगातील सगळ्यात उंच बोगदा असणार आहे. या बोगद्याची लांबी 4.1 किलोमीटर आहे आणि हा ड्युअल बोगदा आहे, म्हणजे जाण्यासाठी एक वेगळा बोगदा आणि येण्यासाठी एक वेगळा बोगदा, अशा प्रकारचा हा बोगदा आहे. कोणत्या रस्त्यावर आहे? तर नीमू पुदुम दारचा. ठीक आहे, नीमू पुदुम दारचा या रोडवर हा बोगदा बांधला जात आहे. या किती उंचीवर बांधला जात आहे? तर 15,800 फूट उंचीवर हा बोगदा बांधला जात आहे. या बोगद्यासाठी 1,681 कोटींचा खर्च जो आहे तो केला जाणार आहे. यानंतर बघा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचं अनावरण खालीलपैकी कुठे केलेलं आहे? तर बघा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर जे आहे तर ते क्वाड नावाची संघटना आहे. ठीक आहे, क्वाड नावाची संघटना आहे ज्याची 2024 मध्ये बैठक भारतामध्ये होणार आहे. ठीक आहे, क्वाडच्या राष्ट्रप्रमुखांची बैठक भारतात होणार आहे, पण क्वाडच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक अलीकडे कुठे झालेली आहे? जपानमध्ये. आणि जपानमध्ये ही जी बैठक झाली, या बैठकीला आपले परराष्ट्र मंत्री कोण गेले? एस जयशंकर. आणि त्यांनी जपानमध्ये महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचं अनावरण जे आहे ते केलेलं आहे. तर टोकियो जपान या ठिकाणी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचं अनावरण कोणी केलं? तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलेलं आहे. यानंतर पुढे जाऊया. 8वा क्वेश्चन. 2024 मध्ये पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा 18वा स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला? तर पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा 18वा स्थापना दिवस 2024 मध्ये 27 जुलै रोजी सेलिब्रेट करण्यात आला. तर बघा मित्रांनो, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची स्थापना 27 जुलै 2006 रोजी झाली होती आणि आता त्याला 18 वर्ष जे आहे ते कंप्लीट झालेले स्थापना होऊन, म्हणून तो स्थापना दिवस जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आला. मग आता पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव कोण आहे? तर एम रविचंद्रन यांचं तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढे जाऊया. सर्च जीपीटी कोणत्या कंपनीने सुरू केलेले आहे? तर बघा मित्रांनो, तुम्ही गुगल, याहू, ठीक आहे, हे बघितलं असेल. हे काय? एक सर्च इंजिन आहे. गुगल काय? एक सर्च इंजिन आहे. आपण त्याच्यावर कोणती गोष्ट सर्च केली की आपल्याला काय मिळते? वेगवेगळ्या वेबसाईटची लिंक मिळते. गुगल काय आहे तर नीट समजून घ्या. गुगल हे एक सर्च इंजिन आहे. तुम्ही त्याच्यावर एखादी गोष्ट सर्च केली की तुम्हाला समजून घ्या की तुम्ही सर्च केलं की करंट अफेअर्स बाय अभ्यास मित्र, तर मग तुम्हाला यूट्यूबची लिंक भेटल. ठीक आहे, आपल्या वेबसाईटची लिंक भेटल. म्हणजे सर्च इंजिनवर आपण काहीही सर्च केलं तर आपल्याला काय मिळते?
समजून घ्या, आता पॅरिस ऑलिम्पिक सुरू होते, पॅरिस ऑलिम्पिक टाकलं तर वेगवेगळे न्यूज पेपरच्या वेबसाईट त्यांची लिंक भेटेल. म्हणजे आपल्याला सर्च इंजिन काय करतात, तर आपल्याला एक रस्ता दाखवण्याचं काम करतात वेगवेगळ्या वेबसाईट पर्यंत जाण्याचा. मग तसंच एक सर्च इंजिन सध्या मार्केटमध्ये आले, त्याचं नाव आहे सर्च जीपीटी. हे सर्च जीपीटी नावाचं सर्च इंजिन कोणी बनवलं, तर ओपन एआय नावाच्या कंपनीने बनवलं. हे सर्च जीपीटीनेच या ओपन एआयनेच पहिले चॅट जीपीटी सुद्धा बनवलेलं आहे. आणि बघा मित्रांनो, हे ओपन एआय जी कंपनी आहे, याला मोस्टली फंडिंग करणारी कंपनी कोणती आहे किंवा याची पॅरेंट कंपनी कोणती आहे, तर ती आहे मायक्रोसॉफ्ट. मायक्रोसॉफ्टचं सुद्धा स्वतःचं सर्च इंजिन आहे, त्याचं नाव आहे याहू. त्याचं नाव काय आहे? याहू. हे मायक्रोसॉफ्टचं स्वतःचं काय आहे? सर्च इंजिन आहे. तर ओपन एआयने अलीकडे स्वतःचं सर्च इंजिन लॉन्च केलं, त्याचं नाव सर्च जीपीटी ठेवण्यात आलं. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर गुगल सारखंच ते काम करणारे ओपन एआय कंपनीची स्थापना डिसेंबर 2015 मध्ये करण्यात आली होती. कॅलिफोर्निया USA मध्ये त्याचं मुख्यालय आहे आणि सॅम अल्टमन जे आहे ते ओपन एआयचे CEO आहे. त्यानंतर 10वा क्वेश्चन, कोणत्या मंत्रालयाने अपग्रेड स्टील इम्पोर्ट मॉनिटरिंग सिस्टम पोर्टल सुरू केलेले? तर बघा मित्रांनो, अपग्रेडेड स्टील इम्पोर्ट मॉनिटरिंग सिस्टम जे आहे तर ते पोलाद मंत्रालय स्टील मिनिस्ट्रीने सुरू केलेले. बघा ऑलरेडी आपल्याकडे एक पोर्टल वेबसाईट होती स्टील इम्पोर्ट मॉनिटरिंग सिस्टम नावाने, तिला आता अलीकडे अपग्रेड करण्यात आलं. याच्यावर काय असतं की किती स्टील आपण मागवलं, किती निर्यात केलं याविषयक आकडेवारी स्टील इम्पोर्ट मॉनिटरिंग सिस्टमवर आपल्याला बघायला मिळते. तर मोस्टली जे काही इम्पोर्ट केलेलं स्टील असतं तर त्याची आकडेवारी आपल्याला यावर बघायला मिळते. त्यालाच आपण अपग्रेड केलं, त्यावर नवीन नवीन फीचर्स ऍड केले. तर ह्या पोर्टलचं जे काही अनावरण आहे हे कोणी सुरू केलेलं आहे, तर हे आपलं पोलाद मंत्रालय किंवा स्टील मिनिस्ट्रीने सुरू केलेलं आहे. एवढी जी इन्फॉर्मेशन याबाबत लक्षात ठेवा. त्यानंतर बिहारमध्ये केंद्र सरकारने ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, ज्याला आपण एम्स म्हणतो, ठीक आहे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, तर याला आपण एम्स म्हणतो. एम्स नावाचं जे काही हॉस्पिटल म्हणा तुम्ही, त्या ठिकाणी मुलांना ट्रेन केलं जातं, ठीक आहे. तर अशा प्रकारचं कॉलेज प्लस हॉस्पिटल ही जी संस्था आहे ती बिहारमध्ये कुठे स्थापन केली जाणार आहे? तर बिहारमध्ये ऑलरेडी एक संस्था जी आहे तर ती स्थापित आहे पाटणाला. दुसरी संस्था जी आहे ती दरभंगा या ठिकाणी स्थापन केली जाणार आहे. तर बिहारमध्ये दुसरं एम्स जे आहे तर ते स्थापन केलं जाणार आहे. पहिलं कुठं होतं? पाटणा. दुसरं आहे दरभंगा जिल्ह्यामध्ये. बिहारची स्थापना बघा 5 मार्च 1912 ला करण्यात आली. पाटणा राजधानी आहे. नितीश कुमार मुख्यमंत्री आहे आणि राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे बिहारचे राज्यपाल आहे. त्यानंतर 12वा क्वेश्चन, नेल्सन मंडेला यांच्याशी संबंधित कोणत्या देशातील ऐतिहासिक स्थळांना युनेस्कोच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले? तर बघा, नेल्सन मंडेला कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते? दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांनी वर्णभेद मिटवण्यामध्ये मोलाचं योगदान दिलं होतं. मग बघा मित्रांनो, त्यांच्याशी संबंधित जी काही ऐतिहासिक स्थळं होती त्यांना आता युनेस्कोच्या यादीत ऍड करण्यात आलं. मग आता तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं की नेल्सन मंडेलाशी संबंधित स्थळं कुठं आहे? तर दक्षिण आफ्रिकेमध्ये. डायरेक्ट आला आन्सर. त्यानंतर बघा 13वा क्वेश्चन, केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी कोणत्या शहरात वृक्षारोपण मोहीम 2024 सुरू केली? तर पहिला क्वेश्चन म्हणजे इथंच बनतो, जो काही क्वेश्चन आहे त्यामध्येच मोस्टली बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. उद्या जाऊन आपल्याला असाही क्वेश्चन येऊ शकतो की वृक्षारोपण मोहीम 2024 कोणी सुरू केली? तर ती केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी सुरू केली. ठीक आहे, हा मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर कुठे सुरू केली? तर धनबाद झारखंड या ठिकाणी वृक्षारोपण मोहीम जी आहे ती अलीकडे सुरू करण्यात आली 2024 मध्ये. जी किशन रेड्डी यांनी ही मोहीम सुरू केली. ही मोहीम एका उपक्रमाचा भाग आहे. तो उपक्रम आहे एक पेड मा के नाम. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, 14वा क्वेश्चन, कोणत्या राज्य सरकारने रामनगर जिल्ह्याचं नाव बदलून बेंगळुरू दक्षिण असं करण्याला मान्यता दिली? तर बघा, बेंगळुरू कुठे आहे? तर कर्नाटकमध्ये. मग कर्नाटकमधील रामनगरलाच काय नाव दिले गेलेले? बेंगळुरू दक्षिण. बेंगळुरू दक्षिण असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि याबाबतची माहिती कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री HK पाटील यांनी दिलेली आहे. यानंतर कर्नाटक बाबत माहिती जाणून घेऊया. 1 नोव्हेंबर 1956 ला याची स्थापना करण्यात आली. राजधानी आहे बेंगलोर. त्यानंतर मुख्यमंत्री आहे सिद्धरामय्या आणि थावरचंद गेहलोत कर्नाटकचे राज्यपाल आहेत. त्यानंतर 15वा क्वेश्चन, सांस्कृतिक वारशाची अवैध तस्करी रोखण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत सांस्कृतिक संपदा करार जो आहे तो केलेला आहे? तर भारताने सांस्कृतिक संपदा करार अमेरिकेसोबत केला. तर बघा मित्रांनो, सांस्कृतिक वारसा जे काही आपल्या हेरिटेज साईट आहे तर त्यांचं रक्षण करण्यासाठी भारताने अमेरिकेसोबत
कल्चरल साईट प्रोटेक्ट ॲग्रीमेंट जे आहे ते केलेलं आहे. ठीक आहे. तर कल्चरल आपण म्हणूया प्रॉपर्टी, साईट नाही म्हणता येणार, कल्चरल प्रॉपर्टी ॲग्रीमेंट जे आहे ते भारत आणि अमेरिकेने मिळून केलेलं आहे. हे ॲग्रीमेंट करताना पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत हे सुद्धा उपस्थित होते. त्याचबरोबर सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन यांची सुद्धा उपस्थिती आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाली. आणि अमेरिकेचे जे भारतामध्ये राजदूत आहे एरिक गारसेट्टी, तर यांची उपस्थिती होती. यांच्या उपस्थितीमध्ये हा करार करण्यात आला. या कराराचा उद्देश सांस्कृतिक मालमत्तेची अवैध तस्करी रोखणे. तर बघा मित्रांनो, आजचं लेक्चर इथे समाप्त होतं. या लेक्चरमध्ये तुम्हाला एक टेस्ट क्वेश्चन देतो. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 2024 मध्ये कधी साजरा करण्यात आला आणि भारतामध्ये वाघांशी संबंधित कायदा करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर तो कायदा काय होता, कधी करण्यात आला, कोणी केला, त्याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्यायची आहे. तर हा तुमच्यासाठी आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे. तर त्याचबरोबर उद्यापासून कंबाईन प्रतिज्ञा बॅचचे लाईव्ह लेक्चर सुरू होणार आहे. पहिल्या 300 विद्यार्थ्यांसाठी फी असणार 499 आणि त्याचबरोबर फाउंडेशन बॅचचे सुद्धा उद्यापासून लेक्चर सुरू होत आहे. तर या बॅचची फी असणार आहे मित्रांनो 10,000 रुपये. पण जर तुम्ही आज ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला या बॅचचं ऍडमिशन जे आहे ते 7,000 रुपयामध्ये मिळून जाईल. तर अशा प्रकारच्या या 2 बॅचचे लाईव्ह लेक्चर जे आहे ते उद्यापासून सुरू होणार आहे. तसेच आपल्या क्लास नोट सुद्धा येत आहे, चालू घडामोडीचे इयरबुक सुद्धा येत आहे. तर त्याचे PDF तुम्हाला ऍप्लिकेशनमध्ये बघायला मिळतील. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही लाभ घ्या. आणि त्याचबरोबर NCERTची मराठी माध्यमातून बॅच सुद्धा आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशनमध्ये उपलब्ध होऊन जातील. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, इन्स्टाचं सुद्धा पेज आहे. तर या सगळ्यांचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. लेक्चर जर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लेक्चरला जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थांबा इथं, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.